काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार मोहन जोशी साहेब आज करमाळ्या दौऱ्यावर आहेत। साहेब काय सांगाल, संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या काँग्रेसच्या आढावा बैठका होत आहेत, नेमकं काय भूमिका आहे या बाबतीत? विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणीचा आढावा घेणं आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पक्षाला सामोरं जात असताना प्रत्येक तालुक्यामध्ये मी कालपासून जातोय, कार्यकर्त्यांशी चर्चा करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र जायचं का आपण स्वतः काँग्रेसच्या ह्याच्यावर निवडणुका लढवायच्यात, या बाबतीत मी कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली। खरं जर पाहिलं की या सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक सुद्धा आमदार हा काँग्रेस पक्षाचा निवडून आलेला नाही। अक्कलकोटला सुद्धा 1 लाखापेक्षा जास्त मतं माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे साहेबांना मिळाली, पण त्यांचा पराभव झाला। कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एकच भावना अशी आहे की लाडक्या बहिणीने आणि बाकीच्या लोकांनी विधानसभेत महायुतीला मतदान केलं, परंतु शासनाने जे त्यांना 2100 रुपयाचं त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं होतं, शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं त्यांनी जे आश्वासन दिलेलं होतं, या तिन्ही गोष्टी महायुतीच्या सरकारने केल्या नाही। 100 दिवसाचा त्यांनी जो कार्यक्रम जाहीर केला होता, त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा जनतेच्या पदरी, शेतकऱ्यांच्या पदरी, तरुणांच्या पदरी आणि सर्वसामान्य लोकांच्या पदरी महागाईच पडलेली आहे। आणि म्हणून ज्या लाडक्या बहिणींनी विधानसभेमध्ये महायुतीला आणलं, त्याच लाडक्या बहिणी त्यांचा विश्वासघात झाल्यामुळं या महाविकास आघाडीच्या ज्या पक्ष आहेत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदान करून या जिल्ह्यामध्ये पुन्हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असतील, नगरपालिका आपल्याला बघायला मिळते। आपण पाहतोय की स्वर्गीय नामदेवराव जगताप यांच्यानंतर त्यांचे पुत्र जे आहेत प्रतापराव जगताप हे देखील आता सध्या सक्रिय काँग्रेसमध्ये पाहायला मिळतात। अनेक त्यांनी पक्षाच्या ज्या भूमिका आहेत त्या देखील मांडलेल्या आहेत। यावेळी सध्या ते सोलापूरचे जिल्हाध्यक्षपद रिक्त आहे, ते देखील इच्छुक आहेत। कशा पद्धतीने काय त्याबाबत सांगतात? या संदर्भामध्ये जे जे इच्छुक आहेत त्या सर्व उमेदवारांची यादी तयार करून त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्याशी चर्चा करून या जिल्ह्याला एक चांगलं असं नेतृत्व देण्याचा प्रयत्न हा प्रदेश काँग्रेस कमिटीचा राहील। यामध्ये आपण पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत, त्याच्या अगोदर हे जे आहे ते निवड होणार आहे का, आणि येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत त्या देखील आपण पाहतोय की बॅलेट पेपर घेण्याची वारंवार मागणी केली जाते, परंतु एक शासनाकडून याबाबत काय निश्चित केलं जात नाही, त्याबद्दल काय सांगाल? 15 दिवसामध्ये सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचा नवीन अध्यक्ष या ठिकाणी जाहीर केला जाईल। भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे, आता विधानसभेला आलेलं महायुतीचं सरकार असेल किंवा लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमधलं जे सरकार आहे हे लोकांनी निवडून दिलेल्या मतावर निवडून आलेलं सरकार नाही आहे। आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात। आणि जर भारतीय जनता पार्टीमध्ये खरी हिंमत असेल, जर त्यांची ताकद, ते म्हणतात आमची ताकद जनतेमध्ये आहे, तर दूध का दूध पाणी का पाणी जर त्यांना करायचं असेल तर काँग्रेस पक्षाच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी दावा करतो की त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवाव्यात। आमची काँग्रेस पक्षाची आणि कार्यकर्त्यांची हीच भावना आहे की या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजे। साखर कारखान्याच्या निवडणुका काल परवा झाल्या, प्रत्येक ठिकाणी बॅलेट पेपरवर निवडणुका होतात। राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील, ते त्या निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान करतात। मग त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये बॅलेटवर मतदान घेण्यामध्ये हरकत काय आहे? का त्यांना कसली भीती वाटते? त्यांना पराभवाची भीती वाटते यासाठी ते घेत नाही ना। पण जनतेची, महाराष्ट्रातल्या जनतेची हाक आहे की या निवडणुका या बॅलेट पेपरवर झाला पाहिजे। तसा नियम आपल्या महाराष्ट्र शासनाच्या आणि जे केंद्र आणि राज्य शासनाचे जे संबंध असतात त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या बॅलेटवर घ्याव्यात असाच नियम आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर आता पाहतोय की महाराष्ट्रामध्ये सर्वत्र माहितीकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात येतं, त्यावर काय प्रतिक्रिया असणार? असे की भाजपला कुठली गोष्ट म्हणजे ज्या आमच्या शहीद झालेले सैनिक असतील या युद्धामध्ये
किंवा आमचे वीर जवान होते की त्यांनी अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले. हे भारतीय लष्कराचं, भारतीय सैनिकांचं हा विजय आहे. काँग्रेस पक्ष एकमेव असा पक्ष होता की त्यांनी त्याची वाट पाहिली नाही आणि देशामध्ये हैदराबाद असेल, दिल्ली असेल, मुंबई असेल, संपूर्ण देशामध्ये पहिली तिरंगा रॅली ही काँग्रेस पक्षाने काढली. आणि ज्यानंतर लोकांच्या मध्ये चर्चा सुरू झाली आणि काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय खरगे साहेब असतील किंवा राहुल गांधी असतील, त्यांनी केंद्र सरकारच्या पाठीशी, मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि सांगितले की पाकिस्तानचे 2 तुकडे करा, त्यांना धडा शिकवा आणि याच्या पुढे पाकिस्तानची हिंमत नाही व्हायला पाहिजे कधी की भारताकडे वाईट नजरेने बघायची. ही संधी होती. 51 वर्षापूर्वी ज्यावेळेला स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1971च्या युद्धामध्ये पाकिस्तानचे 2 तुकडे केले, जगाचा भूगोल त्यांनी बदलला, त्यावेळेला आमच्याकडे काही साधनं नव्हती. आज आमच्याकडे एवढ्या सर्व गोष्टी उपलब्ध असताना सुद्धा आम्ही का नाही युद्धात का माघार घेतली, हा जनतेमध्ये एक प्रश्न आहे. आणि म्हणून लढाईमध्ये विजय झालेला हा भारतीय लष्करी जवानांचा आहे. आणि हे होत असताना या दुर्दैव असं आहे की भारतीय जनता पार्टीचे मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि आदिवासी मंत्री विजय शाह यांनी आमच्या सैनिकांबद्दल, आमच्या भगिनीबद्दल, ज्या सोफिया कुरेशी की जिने या लढाईमध्ये जी माहिती देण्याचं काम देशातल्या सर्व जनतेला दिलं, तिच्याबद्दल इतकं वाईट शब्दात उच्चार केलेला आहे. खरं म्हणजे अशा लोकांना मंत्रिमंडळातनं काढणं का, अशा लोकांना तर पूर्णपणे हे केलं पाहिजे. पण भारतीय जनता पार्टीचे नेते असतील, पंतप्रधान असतील, यांनी या संदर्भामध्ये आजपर्यंत एक तोंड सुद्धा उघडलेलं नाहीये. सुप्रीम कोर्टाने याची दखल घेतलेली आहे. तर भारतीय जनता पार्टी यांचं दाखवायचे दात एक असतात आणि खायचे दात एक असतात. कथनी और करनी में त्यांचा अंतर आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या बॅलेट पेपरवरती घ्याव्यात. जर भारतीय जनता पार्टीमध्ये हिंमत असेल तर या निवडणुका आहेत त्या बॅलेट पेपर घेतील, अशी जी प्रतिक्रिया आहे ती माजी खासदार मोहन जोशी यांनी यावेळी बोलताना दिली आहे. शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, करमाळा.